आपल्याला असं वाटत असतं की आपणच छान आहोत. सो एंटायर विला घेतला तर दोन्ही पण रूम्स मिळतील. ॲटमॉस्फिअर खरंच खूप प्लीजंट झालं आहे यार. खूप छान ॲटमॉस्फिअर आहे. आतमध्ये गेल्यावर एकदम असा किंग साईज रूम आहे. हा आहे त्यांचा डोम शेप रूम. हो, इथे बसून मस्त आपण एन्जॉय करू शकतो. तिने ढापले कैरी. म्हणून आम्ही चोरून एकाच्या झाडाची घेतली. आम्ही नंतर त्या झाडाला सॉरी पण बोललो. पहिला का मस्त छान मंदिर आहे ना. सुका प्रॉन्सचे फ्राय, हे परत त्याची ग्रेव्ही आहे, रस्सा आणि सगळं. कोकणात येऊन वेज कोण खातं हे बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30 आणि आम्ही निघतोय एका रॅन्डम ट्रिपला. आमचं काहीच प्लॅन नाही आहे, बट बिकॉज इट इज अ लॉंग वीकेंड सो आम्ही ठरवलं की आज जाऊया आणि असंच बाईक राईड करूया. फर्स्ट टाइम आमची ही लॉंग जर्नी आहे राईड करताना. हा, बाईक राईड करतोय. आणि आपली बाईक ट्रॅव्हल पार्टनर तुम्हाला लवकरच आम्ही दाखवतो. तर आता ऑलरेडी लेट झालं, 6:30 वाजलेत. फटाफट निघतो आणि आपल्या जर्नीला सुरुवात करतो. ही असणार आहे आमची ट्रॅव्हल पार्टनर या आमच्या जर्नीसाठी. वीकेंड हा फक्त आपला नसतो, हा सगळ्यांचा असतो. फुल ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. रस्ता पॅक आहे, फुल रस्ता पॅक आहे. आणि आम्ही सॉरी पण आपल्याला असं वाटत असतं की आपणच छान आहोत, बट सगळेजणच आहेत. एक आतला रस्ता आहे, बट इथे सगळ्याच गाड्या आल्या आहेत. तुम्हाला दाखवतं. मस्त इथं असं हे आहे, रिव्हर टाईप. आणि हा पूर्ण स्ट्रेट रस्ता गाड्यांनी पॅक आहे. आकाश कसं वाटतंय? ऑफ रोडिंग एक्सपिरियन्स. ओ, लडाखची प्रॅक्टिस. खूप ऊन आहे. आता आपण आलेलो आहे मानगावच्या पुढे. भरपूर ऊन आहे, एवढं ऊन आहे तर तुम्हाला सांगू नाही शकत, एवढं ऊन आहे. प्लस उन्हामध्ये ट्रॅफिक म्हणजे सोने पे सुहागाचं कम्प्लिटली उलटं जे असतं ना ते झालेलं आहे. एवढं ट्रॅफिक म्हणजे 4 व्हीलरवाले मला वाटतं संध्याकाळी 5-6 वाजता पोहोचतील. जस्ट बिकॉज 2 व्हीलर होते म्हणून आम्ही आजूबाजूने किंवा रॉंग वेने कधीतरी आणि गावागावातून आम्ही डायव्हर्जननी काढू शकलो. बट 4 व्हीलर तर जमा आहेत. आणि आता एक छान असं इथे रेस्टॉरंट आहे जिथे आपण लिंबू सरबत पिलं. आणि ही आपली गाडी जिने आपल्याला खूप ऑफ रोडिंगला साथ दिली आहे. आणि अजून ही 2 तास दाखवते इथून. आम्ही निघालो ऑलमोस्ट 6:45ला सकाळी सगळं आवरून, पण तरी पोचलो नाही. इकडनं अजून मोर 2 आवर्स. पण छान वाटतंय. बाईकचा एक्सपिरियन्स मी करते, छान वाटतंय. थोडा त्रास होता उन्हामुळे, बट ठीक आहे. प्रॅक्टिस. बघा हिची हालत बघा हिची. एवढ्या उन्हात माझं काय होणार आहे बघ, मी कशी झाली आहे. तर आम्ही निघालेलो जसं सांगितलं की 6:45 पकडा. आणि आता वाजलेले आहेत 2:30 3:45. म्हणजे किती तास झाले? ऑलमोस्ट 6-7 तास झालं. आणि आता आम्ही जेवायला आलेलो आहे. फ्रँकली स्पीकिंग आजच्या दिवसाचा आमचा स्टे आम्ही बुक नाही केलेला आहे. सो इथे येऊन आपल्याला ते हॉटेल शोधायचं. सध्या बोललो थोडे एसीत बसून आपण लंच करून घेऊया. तर एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहे लंचसाठी. तिकडे नाही आहे का? आता कुठे थोडा मूड नीट झालेला आहे मॅडमचा, कारण की पोटात हे अन्न गेलेलं आहे. सकाळपासून काही खाल्लंच नव्हतं.
खूप भूक लागली. पण रात्री मूड जास्त चांगला होईल मच्छी खाल्ल्यावर. हॅलो. सो फायनली आम्हाला एक प्रॉपर्टी भेटली आहे. तुम्ही आमच्या चेहऱ्यावरची खुशी बघू शकता. कारण आजच्या डेटला इथे प्रॉपर्टी मिळणं खूप मुश्किल होता. बट लकीली काल हिने या प्रॉपर्टीला फोन केला होता. ही प्रॉपर्टी आम्हाला भेटलेली आहे. थोडी हिलवरती आहे, तुम्ही बोलू शकता अशी. आणि इथून सी व्ह्यू येतो, नंतर दाखवतो. छान आहे, म्हणजे नवीन असल्यामुळे इथे जास्त लोक राहायला नाही आले आहेत. पण मग एवढी नवीन आहे की जो लाकडाचा स्मेल पण येतो मला. म्हणजे म्हणून आम्हाला खूप इझिली ॲक्सेसिबल सगळं मिळालं आहे. तर आम्ही दाखवतो प्रॉपर्टी. आणि छान आहे आणि रिजनेबल पण. येस, ही प्रॉपर्टी आम्हाला भेटली आहे पर नाईट 2900 विदाउट फूड. हा. त्याच्यात ब्रेकफास्ट मध्ये पोहे आणि हे आहे, चहा आहे वाटतं. आणि छान असा लॉन एरिया आहे समोर छोटासा, ज्याचे इथे एक छोटासा झोपाळा आहे. आणि इथे आपली बाईक उभी आहे. ही माझ्या फ्रेंडची बाईक आहे बाय द वे. सगळ्यांनी त्याला थँक्यू बोला व्हिडिओमध्ये. मिस्टर जेरिन जॉय, त्याची ही बाईक आहे, त्याने आपल्याला ही दिलेली आहे. आणि हिच्यामुळे खूप फायदा झाला, कारण की खूप ट्रॅफिक होता. जे ऑफरोड करत इथून तिथून आलो आहे. सो थँक्यू जेरिन, तुझ्यामुळे आम्ही लवकर येऊ शकलो. आणि हा ॲक्च्युली हा विला आहे, 2 रूम आहेत. त्यातला एक रूम त्यांनी आम्हाला दिला आहे, बिकॉज जॉईंट फॅमिलीला 2 रूम देतात. आम्ही दोघंच आहोत, सो तो सेपरेट. हे बघा इथे ऊन लागते. हां, 5 वाजलेत आता. पटकन व्हिडिओ टूर करणं, मला फ्रेश व्हायचं. सो असा काही बाहेरचा प्रिमायसेस आहे. आणि हे ते 2 रूम्स आहेत, ते तुम्ही हिच्यासारखं चिल करू शकता. आणि हा आहे रूम. सो हा रूम पण मी तुम्हाला दाखवतो. हा आपला नाही आहे, बट स्टील असा रूम आहे. काही छान वॉशरूम वगैरे पण छान आहेत आपल्या रूमचे, दाखवतो. खूपच नवीन प्रॉपर्टी आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये हा आपला रूम आहे, सेमच आहे, काय डिफरन्स नाही आहे. फक्त लेआउटमध्ये फरक आहे, डायरेक्शनमध्ये. आणि इथे त्यांनी मिनी फ्रीज दिला आहे, AC आहे, TV आहे. इवन वॉशरूमसुद्धा छान आहे, क्लीन आहे. सो एक बेसिक जे आपल्याला हवं असतं ते आहे ना. येस. तर आता आपण प्रॉपर्टीच्या एका कॉर्नर व्ह्यूला आलो आहे. मागे बघू शकता, डिरेक्ट सी व्ह्यू आहे इथे. आणि हा यांचा काहीतरी किचन एरिया आहे. आणि हा संपूर्ण असं ते प्लॅटू असतो ना, पठार, तसं आहे. तिथे ते डोम शेपमध्ये फ्युचर प्लॅन आहेत. ॲक्च्युली हा खूप अर्ली स्टेजमध्ये प्रॉपर्टी आहे. आणि पुढे जाऊन ही खूप मोठी प्रॉपर्टी होणार आहे, कारण खाली तुम्ही बघू शकता त्यांनी प्लॉटिंग करून ठेवलेत. आणि विला येतील, सी व्ह्यू विला, जे एकदम प्रीमियम असतील त्यांचे. परत तिथे त्यांचा एक 2 BHK आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, हे ते काका सांगत होते की इथे ते कॉटेजेस आहेत, कपल कॉटेजेस होणार आहेत विथ जॅकुझी अँड ऑल. त्याच्या मागे स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलमध्ये सुद्धा आम्ही आता जाऊ शकतो. ते आमच्यावरती आहे जायचं की नाही जायचं. मी सकाळपासून व्हिडिओमध्ये अशा अवतारात आहे, सकाळपासून. मी चांगल्या अवतारात कधी येईन. त्यांच्या स्टोरूमची जरा चावी सापडत नाही आहे, साबण वगैरे बाकी आहे, म्हणून आम्ही अजून फ्रेश नाही झालो आहे. म्हणून प्रॉपर्टी एक्सप्लोअर करतो आहे. याची लिंक आम्ही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. याचं नाव काय आहे? कोस्टल ड्रीम. कोस्टल ड्रीम करून आहे. एक्झॅक्ट लोकेशन आणि नाव खाली देतो आणि फोन नंबर देतो. प्रॉपर्टीला अप्रोच करा. आत्ताही प्लॅन करू शकता, फ्युचरमध्येही प्लॅन करू शकता तुमच्या फॅमिली सोबत. असल्यामुळे त्यांचे रेट कमी आहे. हां, आवाजाने तुम्हाला कळेल. बघा सगळे कन्स्ट्रक्शन चालू आहे. मस्त आहेत ना ते पत्त्यांची घरं. अरे फायनली मी रेडी झाली आहे. कारण काय इकडे आम्हाला काही भेटत नव्हतं. किती मस्त आहे. आणि वेदर खरंच खूप छान आहे, खूप छान आहे. असं वाटतं पाऊस पडणार आहे ना. हा, काळे ढग आहेत. काळे ढग आहेत हे बघा. आम्ही सनसेट मिस केलं. सनसेट मिस केला आहे हो. आणि आता लेट झालं आहे, पण बघू. आम्ही विचार करतो इथे खालतीच एक बीच आहे तिकडे जायला, आणि तिकडे बघतो काय भेटतंय का. नाहीतर मग ओव्हरऑल तर प्रॉपर्टी छान आहे. सो आम्ही प्रॉपर्टीमध्येच येऊन संध्याकाळी मस्त जेवू. म्हणजे बेसिकली आम्ही इथे आरामच करायला आलो आहोत. येस, थोडं रिलॅक्स करायला. आणि मला नाही वाटत दापोलीत का फिरायसारखं असेल, पण असेल खूप ठिकाण असेल. आम्ही उद्याचा दिवस आहे तर आम्ही उद्याचा दिवस बीच वगैरे जाऊ. आणि ॲटमॉस्फिअर खरंच खूप प्लीजंट झालं आहे यार, खूप छान ॲटमॉस्फिअर आहे.
काय अवघड आहे काहीतरी बीचचं नाव. अवघडच आहे. टी वरनं काहीतरी बीचचं नाव आहे. हा तिथे आम्ही आलेलो आहे. प्रॉपर्टीच्या जस्ट बाजूला 10 मिनिटावरती बीच आहे. क्लीन असं नाही म्हणता येणार पण ठीक आहे. पण छान आहे. बीच हा बीच वाईब आहे. मस्त Beach हवा vibe आहे. येते. म्हणजे मला वाटतं की सकाळी मजा येईल. आपण जेव्हा भिजू ना तेव्हा खूप मजा येईल. आणि आता थोडंसं असं पाण्यात असेच पाय वगैरे घालू. पण छान वाटतं असं नाही calm वाटतं. नाही बीच क्लीन आहे. फक्त आहे ना बोलतात ना गोल्डन सँड नाहीये. गोल्डन सँड तुम्ही बघितलाच आहे थायलंड मध्ये. हा ना आपल्याकडे पण आहे पण हा नाहीये. पण छान आहे बीच. असं छान समुद्र आणि इकडे बघा ह्यांचं काय चालू आहे. मस्त कॉफीची वेट करतो. कॉफी रिलॅक्स समोर मस्त समुद्र. वाव. आणि आता आम्ही कॉफी पिणार आहोत. दोघांनाच अशी ही प्रायव्हेट स्पेस मिळाली आहे. गझिबो गझिबो डायनिंग. आणि इकडे तुम्ही बघू शकाल इकडे डिरेक्ट सी आहे. आता रात्रीमुळे नाही दिसत आहे पण सकाळचं त्याला व्ह्यू भेटेल. आणि हा त्यांचा पूर्ण एरिया आहे. आणि आम्ही वरती बसलो. तर आकाश असं म्हणणं की तुम्हाला डेटवर ठेवणार आहे. तर मी ऑर्डर केलेला आहे कोंबडी वडे आणि फ्रेंच फ्राईज. मी देऊने ऑर्डर केलेले आहे सुरमई थाळी आणि प्रॉन्स फ्राय ना. हो. आता बघू जेवणाची टेस्ट कशी आहे. हे बघा सगळे प्रॉन्स मी एकटी खाणार हिच्या आहे. आवडीचे. शेअरिंगलाच नाही. आणि कारण की मी फिश खात नाही. मला फिश आवडत नाही. फिश खात मला आवडत नाही. तर पूर्ण जे फिश आहे ती सगळी हीच खाते. आणि आज तिला मी बोलले तू मनसोक्त खा, माझा विचार नको करूस. तर आता ती खुश आहे आणि प्रॉन्स खाते. आणि माझ्यासाठी हे आहे. हे बघा आमची थाळी आली आहे. ही माझी आपली कोंबडी वडेवाली थाळी आणि देऊची सुरमई थाळी ज्याच्यात सुकटसुद्धा आहे. आणि अख्खं प्रॉन्स हिने संपवले. गुड मॉर्निंग सगळ्यांना. असं पहिल्यांदा झालं की मी लवकर उठले आणि आकाश झोपला आहे. इथे सकाळ सकाळी खूप छान वाटतं आहे. खूप छान ॲटमॉस्फिअर आहे ओव्हरऑल पण. आणि खूप छान वाटतं आहे. ऑलमोस्ट आता 7:30 वाजून गेलेत. मी 7ला उठले, एक राऊंड मारला इकडे. आणि इकडनं बीच पण खूप छान दिसतो. बीचचा व्ह्यू पण खूप छान वाटतं आहे. गुड मॉर्निंग पब्लिक. मस्त दिसतो ना मी. छानच दिसतो. आणि माझ्याहून पण सुंदर दिसणारी एक इथे व्यक्ती आहे जी इथे आहे, माझी बायको. सकाळी हा भांडून झालाय माझ्याशी म्हणून हा असं. नाही असं काय ना, सत्य बोलतोय मी. समुद्राच्या समोर मी खोटं नाही बोलणार. तर आम्ही सध्या इथे आनंद घेतो. ब्ल्यू आला. हा दाखव. ब्ल्यू. अरे ते वरच्या क्लाउड्सची शॅडो आहे. पण वरती ब्ल्यू क्लाउड्स नाही आहेत. अरे ब्ल्यू क्लाउड्स नाही, शॅडो आहे ती. शॅडो. ब्ल्यू वॉटर नाही आहे ते. शॅडो आहे. ब्ल्यू वॉटर पण तिकडे आहे. सो कसं आहे माहिती का तुम्हाला, आय डोंट नो कॅमेरामध्ये दिसेल की पूर्ण समुद्र आहे आणि समुद्रामध्येच असं डार्क ब्ल्यू कलरचं असं मध्येच पॅच आहे. येस. आता सध्या आम्ही आहोत इथल्या रेस्टॉरंटमध्ये आणि छान असे इथे कांदे पोहे दिलेले आहेत. लिंबू पण आहे, लिंबू मारून. आणि देऊ पण खाते. आणि याच्यासोबत चहा यांचा कॉम्प्लिमेंटरी आहे. हे आपले पोहे आहेत. हे देऊ आहे. हे आपल्या इथलं रेस्टॉरंट आहे. वरती पण गझिबो डायनिंग. रात्री आम्ही तिथे जेवत होतो जे तुम्हाला दाखवलेलं. हे त्यांचे रूम्स. आणि इथून स्ट्रेट असा हा सी व्ह्यू. देऊ जे बोलते ना डार्क, ते मध्ये जे आहे ना ते डार्क आलेलं आहे ते. आणि इवन तिथे लांब पण असे डार्क आहे. आता ब्रेकफास्ट करून पुढे काय प्लॅन आहे? हे माझी इयरिंग्स कशा आहेत? बघू. मोराची इयरिंग्स घातले तर. पुढचा काय प्लॅन आहे? मोर दिसलेला ना. हां येस. आपण आता थोडंसं अजून मला रेडी व्हायचं बाकी आहे. तर मी रेडी होणार. श्री गुरु दत्त टेम्पल मंदिरात जाणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग
आपण चेक इन करणार आहोत. दुसऱ्या हॉटेलमध्ये. सेटल आहोत दुसऱ्या हॉटेलमध्ये. ते बीच फ्रंट हॉटेल आहे. तर आम्ही असं विचार करतो की थोडंसं लोकल ठिकाणी जाऊन लंच करूया, जिकडे छान असं लोकल फूड भेटेल. आणि मग नंतर संध्याकाळी आम्ही फुल एन्जॉय करणार आहे पाण्याचं. आमचा आज फुल बीच डे आहे. आम्ही पाण्यात मस्त एक्साइटेड एन्जॉय करणार आहे. मी 6 वाजता उठलो, 6:15 तर इथले जे प्रॉपर्टीचे जे वन ऑफ दी ओनर आहेत ते मला सांगितलं होतं की ते मोर वगैरे येतात. सकाळी मी उठलो, प्रॉपर्टीत नव्हता मोर आला, पण प्रॉपर्टी समोर असं पूर्ण असं थोडं रान आहे, जंगल आहे. तर तिथे मला 2 मोर दिसले. ते प्रॉपर्टीत नव्हते पण तिथल्या तिथेच पळत होते. जर तुम्ही लकी असाल तर तुम्हाला जवळून पण बघायला भेटतील. मला पण भेटली. चहा कॉफीसुद्धा आलेली आहे. इथे कॉफी आहे, देवने घेतलेली आहे चहा. तुझ्या डाएटचं काय झालं? आता 2 दिवस बाहेर आलं ते कोण डाएट करतं, म्हणून मी डाएट नाही करत आहे. मी पण डाएट नाही करत आहे, बट जस्ट मी ट्राय करतो शुगर अवॉइड करायला. पण मी मोदक खाणार आहे. दापोलीचे मोदक फेमस आहेत जे मी ऐकून आहे, तर मोदक तर पक्का खाणार आहोत आपण. हा आहे त्यांचा 2 का 3 BHK विला, सेम प्रॉपर्टीमध्ये. हा आपलावाला विला. आणि हा त्याच्या एक्झॅक्ट जो बाजूचा होता, जो एक सूट अपार्टमेंट आहे, दाखव. आणि हे आतमध्ये गेल्यावर एकदम असा किंग साईज रूम आहे. बेडची साईज आय गेस तेवढीच आहे, बट हा रूम खूप मोठा आहे. आणि इथून सेम समोर अशी बाल्कनी आहे. आणि इथे काय आहे, एक्स्ट्रा स्पेस. अच्छा, एक्स्ट्रा स्पेस. आणि वॉशरूम पण छान आहे, मोठं आहे. हा, ही मला वाटतं 1.5 टनची असेल. तर असं काय आहे यांचा पूल एरिया. इथे यांचा क्लब हाऊस बनत आहे. आणि ते जे काल दाखवले ते रूम्स आहेत. बघा, हे क्लब हाऊसचं काम चालू आहे इथे. हा आहे त्यांचा डोम शेप रूम. सो इथे ऑलरेडी एक अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि हा ऑलरेडी बनला आहे. इथे काय आहे, जकूझी दाखव. हो, सो इथे बसून मस्त आपण एन्जॉय करू शकतो. ह्याची कॉस्टिंग मला माहिती आहे. ह्याची कॉस्टिंग आहे 5,900 ॲज ऑफ नाव. विचारले. नंतर ते बोललेले की महागच होणार आहे जेव्हा हे प्रॉपर पूर्ण कन्स्ट्रक्शन कम्प्लीट होईल. आणि हा यांचा एक असा प्रायव्हेट गेट टाईप आहे. आणि तुम्ही बघू शकता. आपण आता जर ओपन असेल तर ट्राय करू की आतमध्ये दाखवायला. क्लोज आहे. सो असं काय आहे. हा आमचं जे सेकंड लोकेशन आहे, आज जिकडे आमचा स्टे आहे, आम्ही तिकडे पोहोचलो आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवत आहे. तर तिथे समोर बीच आहे. आणि ते तिथून एंट्रन्स आहे प्रॉपर्टीचा. तिथे रूम आहे तिथे मागे. तर आत्ता आलेलो आहे आपण दुसऱ्या प्रॉपर्टीला, जी लादघर बीचच्या एक्झॅक्ट नाही म्हणता येणार, पण बाजूलाच आहे, समोरच आहे. तर असं काही आहे आमचा रूम. हा पण माझ्या बायकोने चॉईस केला आहे. सगळं बायकोच करते. कसं तुझी चॉईस ही चांगलीच आहे. छान आहे रूम. छान आहे रूम. क्लीन आहे आणि छान आहे. म्हणजे हवा असतो. इथे भरपूर अजून पण ऑप्शन आहेत, पण ते एकदम असे साधे होमस्टे टाईप आहेत. एकदम थोडे साधे होमस्टे. हा तरी हॉटेल सारखा आहे. हो, हा आम्हाला मिळाला 3750 ला. हा, आणि प्रॉपर्टीचं नाव आहे अरेबियन सी रिसॉर्ट. अरेबियन सी. आणि कोकोनट रिट्रीट हे बिल्डिंगचं नाव आहे यांच्या. आणि ह्याला थोडासा असा बीचचा व्ह्यू पण आहे. थोडासा आहे, म्हणजे थोडासा. हलका समोर कोकोनट ट्रीज वगैरे ते डायरेक्ट ऍक्सेस नाही बीचचा, पण बीच व्ह्यू तर आम्ही लोकेशन, नाव आणि जो कॉन्टॅक्ट पर्सन नंबर आहे त्यांचं देऊ. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून इथे बुक करू शकता. एक्झॅक्ट लादघर समोरच, म्हणजे चालत 1 मिनिट आहे. आणि वॉशरूम दाखवतो तुम्हाला. तर हा असं काही वॉशरूम पण छान आहे. टॉवेल वगैरे त्यांनी दिलेलं आहे. चांगली प्रॉपर्टी आहे, चांगला रूम आहे.
जिथे आपण उद्यापर्यंत आहोत. दत्त मंदिर ना, दत्त मंदिर आपण ट्राय दत्त मंदिर ट्राय करू आणि त्यानंतर दुपारी जेवायला जाऊ, जे आपण दापोली सिटीत जाऊ. तिथले हॉटेल. अजून एक तुम्हाला लोकांना गंमत दाखवते. काय आम्ही एक ही बघा लहान मुलगी, हिने ढापली कैरी. आम्ही काय केलं माहितीये का, आम्ही बाईकवर जेव्हा जात होतो तेव्हा खूप सारे झाड होते आणि मला कधीपासून हवं होतं आणि खूप झाडांवरती आंबे होते. ऍक्च्युली आंबे कैरी जे काय ते होते खूप सारे होते, म्हणून आम्ही चोरून एकाच्या झाडाची घेतली. आम्ही नंतर त्या झाडाला सॉरी पण बोललोय, पण तरी आम्ही एक घेतली ना. स्मेल घे तिचा तिथून मला बघू. हा कैरी सारखा आहे मस्त. कैरीचा. तर आम्ही एकदम प्रसन्न ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही इथे बघू शकता की श्री गुरुदेव दत्त मंदिर मस्त आहे. झाडाखाली इथे लोकांच्या कार पार्क आहेत. आपली पण बाईक इथे पार्क केलेली आहे. ते समोरच डायरेक्ट समुद्र आहे. थोडं कडावरती तिथे हे पण मंदिर बसूया आहे. आपण तिकडे एक जागा. हा तर तुम्हाला दाखवतो. छान लोकेशन आहे. इथून जाऊया की इथून? ती बायको त्याच्या नवऱ्याला बोलते आहो, तर मी पण तुला बोलू का आहो? बोल ना, तू बोलतेस तरी कधी असे आहो ऐकलत का? मध्ये मध्ये बोलतेस आहो. मला खूप ऊन लागतंय आहो, तर छत्री घेऊन प्लीज चाला माझ्या बरोबर. चप्पल काढायची इथे. झाडाच्या इथं बसला होती. आणि तिथं तिथे कसे झोपले. मस्त ना, चटके लागते. चटके लागतात. पाहायला चटके लागतात इथे खूप. म्हणजे हे आहे म्हणून इथे तर ठेवूच नाही शकत इथे पाय. चटके भरपूर लागतात. इथे देवाचे आम्ही पाय पडतो पहिला. का मस्त छान मंदिर आहे ना. असं काही असं एकदम छान कौलारू मंदिर आहे. आणि पायऱ्या चढून खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप असं छान वाटतंय आणि थंडगार पण आहे आतून. इकडनं एक अशी विंडो आहे, ही आपण दाखवू, आणि तिला डिरेक्ट सी व्ह्यू आहे. हे बघा, विंडो म्हणजे अशी पूर्ण ही विंडो आहे. इथून दार आहे, तुम्ही बाहेर जाऊ शकतात. हा छोटं दारच म्हणू शकतो. जाऊ शकता आणि मागून हा पूर्ण सी व्ह्यू. मंदिराच्या इथून आल्यावरती हा असा ट्रेल आहे. थोडा तुम्ही बोलू शकता वॉकिंग पाथ. आणि सगळे इथे फोटो काढतात कसे मस्त मस्त असे कोणतरी झोपलं आहे. आणि हा व्ह्यू आहे, खूप सुंदर व्ह्यू आहे, खूप छान. हे जे दत्त मंदिर आहे खूप छान स्पॉट आहे. वी हायली रिकमेंड यू की तुम्ही इथे या. आणि सनसेटच्या वेळेला आला तर सनसेट पण मस्त दिसेल. आता आम्ही एका एजला उभा आहे त्या मंदिराच्या बाजूलाच, आणि तिथून डायरेक्ट समुद्र आहे. तुम्हाला दाखवतो. दुपारी आपण जेवणासाठी फेमस रेस्टॉरंट आहे. आमचं जेवण आलेलं आहे. किती वेट केल्यानंतर खूप वेट करायला 20 मिनटं झाली, 15-20 मिनटं. तर हिने मागवलेली आहे प्रॉन्स थाळी, ज्याच्यामध्ये हे फ्राय सुका प्रॉन्सचे फ्राय, हे परत त्याची ग्रेव्ही आहे, रस्सा आणि सगळं. माझंही चिकनवाली आहे. काल मी वडे खाल्लेले, तर आज आपण भाकरीवाली घेतली आहे. तुम्ही बघू शकाल इकडे या काकू आहेत ना, या भाकऱ्या बनवत आहेत मस्त गरम गरम. आणि भाकऱ्या आहे ना चुलीवरती बनवतात. आणि चुलीवर बनवत आहे. चुलीवर प्रॉपर. आणि खरंच त्यांचं जेवण खूप चांगलं होतं. तुम्ही इथे बघू शकाल, इथे चूल आहे.
आणि जेवण यांचं खरंच खूप चांगलं होतं. हा, हिला म्हणजे हिला ती फिश prawns मला थाळी एवढी आवडली प्रॉन्स थाळी. खरंच खूप छान होती. कालपेक्षा आज प्रॉन्स थाळी आमची खूप छान होती. आणि आमचं बिलचे टोटल 850 रुपीज झालं आहे. प्रॉन्स थाळी खूप मस्त होती. प्रॉन्सची ग्रेव्ही पण होती आणि सुक्का प्रॉन्स पण होता आणि मस्त यमी होता. आणि त्या काकूच्या भाकऱ्या बनवतात, त्यांच्या भाकऱ्या खूप सुंदर होत्या. खाऊन खाऊन गाल वरती आलं. तुम्हाला आम्ही एकदम फ्रेश वाटत असू कारण की आम्ही गेलेलो बीचवर. मजा केली बीचवर. खूप मजा केली बीचवरती. मस्त इव्हिनिंगचा टाइम होता आणि खूप सनसेट होत होता खेळलो. आणि आम्ही इथे पाण्यामध्ये होतो. खूप सारे फॅमिलीज होते तर एकदम म्हणजे मजा आली. कोकणात येऊन वेज कोण खातं हे बघा. थाळी बघा डाळिंबी उसळ, हिरवा वाटाण्याची उसळ, वरण आहे, कोशिंबीर आहे, सोलकढी आहे, ही मला वाटतं खीर आहे, भात आहे आणि चपाती आणि पापड. घरी पण आपण हेच खातो. बाहेर आलं की मच्छी मटण खावं तर हे काय खातो हा. मी मस्त सोलकढी घेतली बघूया. चांगली आहे. आकाश सांगेल की तर भाज्यांची टेस्ट कशी आहे. तिखट नाही नसेल ना दुसरी असेल. ओके. मोदक भर तुपातलं आहे पूर्ण. बोल हा माझा मोदक. हो यार हा माझा मोदक आहे. गरम गरम आहे आणि आकाश खाऊन बघ. भात खाल्ला. ओके. ही बघा माझी पापलेट खाते. हे रेस्टॉरंट तुम्हाला ओळखीचं वाटत असेल. दिस इज सिल्वर स्पून रेस्टॉरंट. आणि हिला जेवायचा मूड नाही आहे म्हणून हिने एकच मागवले ही तंदुरी प्रॉम्प्लेट. पण ते एक मोठं साईजचं येतं आणि ते त्यांच्याकडे अवेलेबल नाही तर त्यांनी 3 आणलेत. जातील का तुला? छोटं छोटं आहे का? हा त्याचा मांस छोटं आहे. मस्त व्हेज जेवलंय आणि मोदक खाल्लाय तुपातला आणि आता असा आराम चालू आहे. आणि इथे समोर बीच आहे. मज्जा नाही राहील. उठा काय उठू उठा वॉकला चला. उठा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो आम्ही आता निघालो ठाण्याला जायला आणि थोडंसं लेट झालं आम्हाला. थोडं लवकर निघायचं होतं. फायनली आमची ट्रिप संपली. ट्रिप संपली. पण तरी आपण बऱ्यापैकी लवकरच निघतोय. आता वाजलेले आहेत 8:30. तर नाश्ता करून एकदा पकडा 9 पकडा. येस. त्यामुळे पटकन निघायचं आहे बिकॉज जास्त ऊन झालं की परत बाईकवर त्रास होईल. आता निघतो. आपलं जिथे हा स्टे आहे अरेबियन सी तिथेच आपण सकाळी ब्रेकफास्ट करता. मस्त गावने चटणी आहे आणि आमची निघायची तयारी चालू आहे. चहा कॉफीची ऑर्डर ऑलरेडी दिलेली आहे. हे काय बघू शकता अशी इथे काय सिटिंग प्लेस आहे. तर इथे लंच डिनर सगळं अवेलेबल आहेत. ते इथे आपण करू शकतो. 3 वाजत आलेत आणि मी हा ब्रिज ठाणे मध्ये थांबलेलो. घरी पोहोचल्यावर व्हिडिओ एंड करतो. आमची हालत तुम्हाला आम्ही सांगू नाही शकत. ती बघा एवढं टोटल 3 लिंबू सरबत झालेत माझे सकाळपासून. म्हणजे 2 झालेत, हा तिसरा आहे. आणि देऊ ताक घेते. ताक 6 तास लागले टोटल ब्रेक वगैरे पकडून. आता पटकन घरी पोचतो. गाडीने आपल्याला खूप चांगली साथ दिली. सो फायनली आम्ही घरी पोचलेलो आहे आणि आम्ही फ्रेश पण झालो. येताना सांगायचं झालं तर आम्ही फक्त जोशी वडेवाले करून आहे हो. नागोटण्याच्या तिथेच थांबलेलो. हा. ते पण आम्ही मिसळपाव खाल्ला. मिसळपाव मिसळपाव वडापाव वडापाव अजून काहीच नाही खाल्लं.
जेवलं वगैरे आम्ही असं कुठेच नाही, बिकॉज आम्हाला सारखे तहान लागली, आम्ही लिंबू पाणी ताक वगैरे असंच प्यायला. पाणी पित होतो भरपूर. पण खूप छान होता प्रवास आणि खूप छान डे स्पेंड झाला. म्हणजे छान एक्सपिरियन्स होता. एक्झॅक्टली. जर तुमच्याकडे खरंच 3 डेज असेल आणि एक शॉर्ट ट्रिप पटकन मारून यायची असेल तर नक्की जा. आम्ही जे एक्सप्लोअर केलं आहे, आम्ही जिथे राहिलो आहे तिकडे नक्की जा. आम्ही सगळे डिटेल्स ऑप्शनमध्ये तुम्हाला टाकू. अँड सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. आणि तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर आणि बाय बाय.